नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत BMC एक्झाममध्ये आलेले मराठीचे क्वेश्चन पेपर, जे की आपल्या येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी आपल्याला उपयुक्त ठरणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण TCSचा पॅटर्न जर बघितला आपण होक्याब वगैरे, तर थोडं वेगळ्या टाईपचं विचारलं जातं, जे की आपल्याला कधी वाचण्यात वगैरे आलं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, याच होक्याबचा आपल्याला सरळ येणाऱ्या समोरच्या सरळ सेवा भरतीसाठी उपयोग होणार आहे. तर चला आपण वेळ न घालवता आपल्या क्वेश्चन पेपरकडे जाऊ आता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा समूहदर्शक शब्दाच्या जोड्या लावा. पुस्तकांचा काय असतो विद्यार्थी मित्रांनो, तर पुस्तकांचा असतो गठ्ठा. तर फळांचा काय असतो, तर फळांचा असतो विद्यार्थी मित्रांनो ढीग. किल्ल्यांचा काय असतो, किल्ल्यांचा असतो जुडगा. आणि गुरांचा काय असतो, तर कळप असतो. विद्यार्थी मित्रांनो, असे क्वेश्चन विचारतात जे की आपल्याला म्हणजे यापैकी आपण प्रश्न थोड्यापैकी सोपा होता, जे की आपल्या वाचनातला आहे. पण आता बघा समोर बघू आपण. विद्यार्थी मित्रांनो, बघा आता इथं काय विचारलं आहे, साहित्य आणि लेखक विचारले, जे की आपल्याला विद्यार्थी मित्रांनो बघितलं आपण BMC क्वेश्चन पेपरमध्ये प्रत्येक पेपरमध्ये इथे 1 ते 2 क्वेश्चन याच्यावर येतच होते. विद्यार्थी मित्रांनो, यावर आपण लेक्चर घेतलेलं आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ते लेक्चर का बघून घ्यायचं, कारण की सरळ सेवामध्ये आपल्याला 1 ते 2 मार्क जर फिक्स करायचे असतील तर साहित्य, टोपण नावे, लेखक याच्यावर आपल्याला 1 ते 2 प्रश्न विचारले जातात. आता बघा, दिनकर गंगाधर केळकर यांनी कोणत्या टोपण नावाने साहित्य लिखाण करत होते, तर याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 4 मध्ये अज्ञातवासी. तर कोण, दिनकर गंगाधर केळकर हे कोणत्या टोपण नावाने साहित्य लिखाण करत होते, तर अज्ञातवासी या टोपण नावाने ते साहित्य लिखाण करत होते. बघा आता जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे. बघा त्या, एखाद्याला पेचात अडकवल्याशिवाय तो आपले काम करून देणार नाही किंवा आपले म्हणणे कबूल करणार नाही, या विधानाला लागून होणारे अचूक म्हण ओळखायचे आहे. बघा आता याचं उत्तर काय आपलं ऑप्शन क्रमांक 3 मध्ये नाक दाबले म्हणजे तोंड उघडणे. काय, तर याचं उत्तर काय आपलं ऑप्शन क्रमांक 3 मध्ये नाक दाबले म्हणजे तोंड उघडते. विद्यार्थी मित्रांनो, बघा अशा एकदम लेंदी म्हण आपल्याला विचारल्या जातात, त्यामुळे आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये वेळ जातो, त्यामुळे आपल्याला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचे आहे. बघा आता इथं काय दिलेलं वाक्यप्रचार दिलेला आहे. कोणता वाक्यप्रचार दिलेला आपल्याला, काळजात क्रंदन होणे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ काय होतो, दुःख होणे, त्याला आपण काय म्हणतो, तर काळजात क्रंदन होणे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे होक्याब विचारले जातात. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्यासाठी एक नवीन लेक्चर सिरीज चालू करतात, ज्या की आपण डेलीमध्ये 40 होक्याब घेणार आहे. त्यामध्ये 10 म्हणी असतील, 10 वाक्यप्रचार असतील, 10 समानार्थी शब्द असतील आणि 10 विरुद्धार्थी शब्द असतील. विद्यार्थी मित्रांनो, ही लेक्चर सिरीज आपण डेली लाईव्हमध्ये चालू करणार आहे आणि लवकर या सिरीजचा तुम्हाला येणाऱ्या सरळ सेवा भरतीमध्ये खूप फायदा होणार आहे. आणि लवकरची लेक्चर सिरीज आपल्याला लाईव्हमध्ये आपल्या चॅनलवर बघायला भेटेल. त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करून टाका, म्हणजे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटत चालतील. चला जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे. बघा, हरिहर गुरुनाथ सलगकर या टोपण नावाने प्रसिद्ध आहेत, तर कोण आहे, कुंजविहारी. तर काय, हरिहर गुरुनाथ सलगकर या टोपण नावाने ते प्रसिद्ध आहे. कोण, तर मग कुंजविहारी या टोपण नावाने ते प्रसिद्ध आहेत. बघा, पुढीलपैकी जिरायती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. आता जिरायतीचा विरुद्धार्थी काय, तर बागायती. चला जाऊ आपण समोरच्या प्रश्नाकडे. ज्याप्रमाणे गाई गुरांची खिल्लार असते, त्याप्रमाणे मडक्याची काय असते, तर विद्यार्थी मित्रांनो मडक्यांचीही उतरांड असते. आता समूहदर्शक शब्द. विद्यार्थी मित्रांनो, आपण नंतर लेक्चर सिरीज चालू करणार आहे, जी की मराठीची, त्यामध्ये आपल्याला सगळे समूहदर्शक शब्द, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द सगळं पाहायला भेटणार आहे. त्यामुळे आपल्या येणाऱ्या लेक्चर सिरीजसाठी तुम्ही नक्कीच ती फायद्याची ठरणार आहे. बघा, खालील प्रधान शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य समानार्थी शब्द ओळखा. तर कोणता आहे, हळ्या. हळ्यासाठी काय शब्द योग्य आहे, तर कावळा. हळ्याच्यासाठी योग्य शब्द कावळा आहे. बघा, चला समोरचा प्रश्न बघा. कोणता शब्द, पुढीलपैकी कोणता शब्द सुवर्ण या शब्दाशी समानार्थी आहे. कोणता, तर सुवर्ण या शब्दाशी. तर त्याचं काय उत्तर आहे, कांचन. कांचन हा शब्द सुवर्ण या शब्दाशी समानार्थी शब्द आहे. बघा आता, ज्या प्रकारे दुसरा शब्द पहिल्या शब्दाशी संबंधित आहे, त्याच प्रकारे तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडायचा आहे आपल्याला. बघा, मायोपिया हा दृष्टीसंबंधित आजार आहे, तर अनोस्मिया हा कशाची, तर आपला स्मेल वासाशी संबंधित आहे. कोणता, अनोस्मिया हा आहे. तर मायोपिया हा कशाची, दृष्टीशी संबंधित आजार आहे. चला जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे. बघा आता, विनायक नरहर भावे हे कोणत्या टोपण नावाने लिखाण करत असेल, तर कोण, विनायक नरहर भावे. तर हे विनोबा या टोपण नावाने लेखन करत आहे. कोण, तर विनायक नरहर भावे.
बघा आपण बघितलं आतापर्यंत टोपणनावावरती 2 प्रश्न बघितले आपण. विद्यार्थी मित्रांनो, टोपणनाव झालं, त्याचे लेखन झालं, याच्यावरती सारखे प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे TCSचा पॅटर्न हाच विद्यार्थी मित्रांनो हा, की टोपणनाव वगैरे लेखक पुस्तके याच्यावर प्रश्न सारखे विचारले जातात. त्याच्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ बघून घ्यायचा, तिथून तुमचे जवळपास सगळे प्रश्न क्लिअर होणार आहेत. आता बघा समोर रेलचेल असणे हे वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ. बघा रेलचेल असणे म्हणजे काय, तर विपुलता असणे. चला समोरच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. बघा, मी तिथे असते तर भांडण होऊच दिले नसते. या वाक्याचा वाक्यप्रकार म्हणजे वाक्यप्रकार बघायचा. विद्यार्थी मित्रांनो बघा, जर तर आलं तर संकेतार्थी वाक्य असते. काय तर जर तर आलं तर संकेतार्थी वाक्य असते, बघितलं आपण. आता तू हे कर तर ते आज्ञार्थी वाक्य वगैरे आपण हे वाक्य वाक्याला आपल्याला सोपे जातात. बघा समोरचा, आभाळातील ताऱ्याचा पट्टा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द. आता बघितलं आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता, आकाशाच्या ताऱ्या, त्याला काय म्हणतो आपण, आकाशगंगा म्हणतो. चला समोरचे शब्द, लढाईच्या वेळी वाजवला जाणारा डंका यावर आधारित समूहातील एक शब्द ओळखा. तर काय त्याचं उत्तर, रणभेरी. कशाच्या, लढाईच्या वेळी वाजवला जाणारा डंका आहे, त्याला आपण काय म्हणतो, रणभेरी म्हणतो. बघा आता समोरचा प्रश्न, घेतलेल्या सोंगाच्या अनुरूप वर्तन करणे किंवा अभिनय करणे या समूहासाठी योग्य पर्याय ओळखायचा. तर त्याला काय म्हणतो आपण, बतावणी. म्हणजे घेतलेलं जे सोंग आहे आपण त्याच्या अनुरूप अभिनय करणे, म्हणजे त्याला योग्य किंवा साजेसा अभिनय करणे, त्याला आपण बतावणी म्हणतो. बघा समोरचा प्रश्न, पुढील पर्यायातून अचूक शब्द लिहायचा आहे. तर आशीर्वाद. बघा विलंटी कोणती आहे, दुसरी आहे. आशीर्वादची विलंटी कोणती आहे, तर बघा ही आपली दुसरी विलंटी आहे. कशाची, आशीर्वादची. हे इथं मिस्टेक आहे, लक्षात ठेवायचं. ही इथं बघा, दत्तकवींचे खरे नाव काय, दत्तकवींचे तर काय आहे, दत्तात्रय कोंडो घाटे. हे कोणत्या, दत्तकवी, ज्यांना आपण दत्तकवी, त्यांचं ओरिजिनल पूर्ण नाव काय, तर दत्तात्रय कोंडो घाटे, हे त्यांचं असं पूर्ण नाव आहे. बघा आता समोर शब्द, विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आपल्याला. कोणता शब्द दिला आहे आपल्याला, अमीर. अमीरचा विरुद्धार्थी शब्द आपण इथे जर ऑप्शनमध्ये आपल्याला गरीब दिला असतं तर आपण थोडं कन्फ्यूज झालो असतो, पण बघायचं आपल्याला. हा हिंदी उच्चार शब्द आहे, तर त्याचं उत्तर आहे तर फकीरच येईल. बघा आता खालील वाक्यप्रचाराचा अर्थ म्हणून ओळखा. म्हणजे राईचा पर्वत म्हणजे पराचा काळवा करणे. राईचा पर्वत करणे म्हणजे पराचा काळवा करणे. छोट्या गोष्टीची एकदम मोठी गोष्ट करणे, त्याला आपण राईचा पर्वत करणे असे देखील म्हणतो. बघा आता प्रलोभन, एक मिनटं, प्रलोभन या शब्दाचा समानार्थी असलेला अचूक पर्याय ओळखायचा आपल्याला. तर काय त्याचा, तर प्रलोभन दाखवणे म्हणजे आमिष दाखवणे. प्रलोभन म्हणजेच काय करणे, आमिष दाखवणे, त्याला आपण म्हणतो. बघा शारदा या शब्दाचा समानार्थी शब्द. तर कोणता शब्द दिलेला आहे आपल्याला, तर शारदा या शब्दाचा काय ओळखायचा आपल्याला, समानार्थी शब्द. त्याचा शब्द समानार्थी शब्द कोणता आहे, तर सरस्वती हा शब्द समानार्थी शब्द आहे. आता पुढील समानार्थी नसलेली जोडी ओळखायची आपल्याला. समानार्थी नसलेली जोडी ओळखायची आपल्याला. तर बघा विरक्ती आणि आसक्ती ही समानार्थी नाही. बघा इथं वैरी आणि शत्रू, संकट विपदा, बिजोड विसंगत. विरक्ती आसक्ती समानार्थी शब्द आहे का, नाही. आसक्ती अनासक्ती होते. बघा या अशा प्रकारे आपण आजचे जवळपास 23 प्रश्न घेतले आहे. विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या लेक्चर सीरीजमध्ये आपण BMCचे क्वेश्चन पेपर कंटिन्यू करणार आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या लेक्चरचा फायदा होईल. चला विद्यार्थी मित्रांनो, भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू.